समुद्राच्या भरतीची वेळ चुकल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन उशिरानं, वेगानं वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे राजाला खोल समुद्रात नेणारा तराफा आणि मूर्तीचा पाठ यांची जुळणी होईना. पुण्यातली विसर्जन मिरवणूक यंदा देखील रेंगाळली. दुपारी 3 वाजेपर्यंत मिरवणूक संपण्याची शक्यता. राज्यात अनेक ठिकाणी विसर्जन मिरवणुकीला गालबोट. पुण्यामध्ये 4 तर शहापुरात 5 जणांचा बुडून मृत्यू, तर कोल्हापूरसह सांगलीमध्ये मिरवणुकीत वाद. बीड जिल्ह्यात पोलिसांना आपला आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? तर रयतेचं राज्य शिवरायांनी फक्त मराठा समाजासाठीच उभं केलं नव्हतं. धनंजय मुंडेंचा परखड सवाल. सरकारचा GR ओबीसींवरती घाला घालणारा, सरकारची भूमिका ओबीसी विरोधी, आमदार विजय वडेट्टीवारांची घणाघाती टीका. संसद भवनात आज भाजप खासदारांची कार्यशाळा. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात देणार माहिती, तर GST सुधारणांच्या संदर्भात मोदींचं करणार अभिनंदन. मुंबईतील नायर रुग्णालयाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. मुंबई पोलिसांना मेल आल्यामुळे प्रशासन अलर्ट, धमकी देणाऱ्याचा शोध सुरू. आणि आज भारतातलं मुंबईतील नायर रुग्णालयाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. मुंबई पोलिसांना मेल आल्यानं प्रशासन अलर्ट, धमकी देणाऱ्याचा शोध सुरू. आणि आज भारतात वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण. 2022 नंतर भारतात दिसणारं सर्वात मोठं पूर्ण चंद्रग्रहण. राज्यभरात गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येतोय. पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं पहाटे 3:51 विसर्जन पार पडलं. यावेळी अलका टॉकीज चौकातनं भंडाऱ्याची उधळण आणि आतिषबाजी करत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. पुण्यातील विसर्जन मिरवणुका सकाळपर्यंत सुरू आहेत. रात्री 12 वाजल्यानंतर डीजे बंद केल्यामुळे काही वेळ मिरवणूक रेंगाळली होती आणि सकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा डीजे सुरू करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील मानाच्या गणपतीचं परंपरेप्रमाणे मोठ्या दिमाखात हरिहर भेट झाली. यावेळी या मिरवणुकीचा केंद्रबिंदू असलेल्या दादा गणपती आणि बाबा गणपती यांच्या हरिहर भेटीचा सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा होता. गणेश भक्तांनी गुलालासोबतच फुलांची उधळण करत गणरायाचा जयघोष केला. मनमाडमध्ये गणपती बाप्पाचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं. यावेळी लाडक्या बाप्पाला निरोप देताना गणेश भक्तांना अश्रू अनावर झाले. दरम्यान विसर्जन सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले. वरळीच्या राज्याची काल विसर्जन मिरवणूक पार पडली. यावेळी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना महाआरतीचा मान देण्यात आला. अंबरनाथमध्ये गणपती बाप्पाचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं. यावेळी एका चिमुकलीनं बाप्पाला निरोप देताना हंबरडा फोडला. चिमुकलीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. पुण्यातील भव्य विसर्जन देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शनिपार मंडळानं यंदा बाप्पाला निरोप देण्यासाठी तब्बल 35 फूट उंच असा देवमासा साकारलाय. अशा अतिदिव्य देवमाशाच्या प्रतिकृतीवरती गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली. गोंदियाच्या राजाची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येनं भक्तांनी मिरवणुकीत सहभाग घेत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील वैनगंगा नदीत बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. साताऱ्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मंत्री शिवेंद्रराजेंनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरला. गणेश भक्तांनी शिवेंद्रराजेंना नाचण्याचा आग्रह केला आणि लोकांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी देखील ठेका धरला. सोलापुरात मानाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला लेझिमची धून बघायला मिळाली. पारंपरिक लेझिम खेळत लहानांपासून मोठ्यांनी सुद्धा मिरवणुकीत सहभाग घेतला.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लेझिमच्या तालावर ठेका धरला. मानाच्या तालीम गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत ते सहभागी झाले होते. धाराशिवमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक राजकीय आखाडा बनल्याचं बघायला मिळालं. यावेळी ओमराजे आणि राणा पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील आमने सामने आले होते. भर मिरवणुकीत एकमेकांच्या स्टेजसमोर गाणं म्हणून चिडवण्याचा प्रकार सुरू होता. पुणे जिल्ह्याच्या कोंढापुरी गावात अनोख्या पद्धतीनं गणरायाला निरोप देण्यात आला. कवठीमाळा येथील वीर साहेब मित्रमंडळाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं गावात विसर्जन दिंडी काढत बाप्पाला निरोप देण्यात आला. टाळ मृदुंगाच्या गजरात तल्ली होऊन गणेश भक्तांनी गणपती बाप्पाला निरोप दिला. ग्रामस्थांच्या या अनोख्या उपक्रमाचं सगळीकडे कौतुक होत आहे. जळगावच्या जामोद शहरात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत चिमुकल्यांसोबतच सर्वांनी मोठी गर्दी केली. यावेळी जामोदचे आमदार संजय कुटे हे देखील मिरवणुकीत मनसोक्त थिरकताना दिसले. मंत्री अदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील रोहा पोलीस स्टेशनच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्या पोलीस महिला कर्मचाऱ्यांसोबत सुपली सोन्याची या गाण्यावरती थिरकल्या. रत्नागिरी जिल्ह्यात गणपती बाप्पाचं भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 36,405 घरगुती आणि 65 सार्वजनिक बाप्पांना निरोप देण्यात आला. दरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मावळातील देहू रोड, किवळे आणि विकासनगर परिसरात अतिशय शांततेत आणि पारंपरिक उत्साहात गणपती विसर्जन करण्यात आलं. यावेळी राजा बापदेव मंडळाचं 11 फुटी लालबागच्या राजाचं पवना नदीत क्रेनच्या साह्यानं मोठ्या दिमाखात विसर्जन करण्यात आलं. बीडच्या आष्टी तालुक्यातील कारखेल खुर्द येथील एक गाव एक गणपती आणि अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता मोठ्या उत्साहात झाली. यावेळी टाळ मृदंग गजरात विसर्जन मिरवणूक संपन्न झाली. 10 दिवस गणरायाची मनोभावे पूजा आरती केल्यानंतर अखेर बाप्पाला निरोप देताना अनेकांना भावना अनावर होतात. असंच अमरावतीमधील एक व्हिडिओ समोर आला. इथे बाप्पाला निरोप देताना चिमुकली धाय मुकलून रडत होती. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या लिलावात सगळ्या वस्तूंच्या दरानं सगळे विक्रम मोडीत काढत नवा उच्चांक प्रस्थापित केला. या मंदिरात श्रद्धेतून झालेल्या लिलावात कोथिंबिरीच्या एका जोडीला तब्बल 20,000चा भाव 20,000चा ची किंमत मिळाली, तर मानाच्या नारळाला तब्बल 41,000त खरेदी करण्यात आलं. अंबरनाथमध्ये गणपती बाप्पा समोरील एका मोदकाची किंमत तब्बल 1,85,000 झाली. खाटूश्याम मित्रमंडळाकडनं अनंत चतुर्दशीला गेल्या 17 वर्षांपासून गणपती बाप्पाच्या मोदकाचा लिलाव केला जातो. या लिलावात 25,000 रुपयांपासून बोली लावण्यात आली. यावेळी अनामिक त्रिपाठी यांचं कुटुंबीय लिलावात सहभागी झालं होतं. त्यांनी सर्वाधिक 1,85,000 रुपयांची बोली लावत हा मोदक खरेदी केला. गणेशोत्सवानिमित्तानं भिवंडीतील कामवारी नदीवरील गणेश घाट, वारळा देवी तलाव आणि भादवड तलावावरील गणेश घाटांवरती डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं श्री सदस्यांच्या माध्यमातून निर्माल्य संकलन करण्यात आलं. यावेळी भिवंडी पालिकेच्या आयुक्तांनी त्यांचं सन्मानपत्र देऊन गौरव केला. कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीनंतर धर्माधिकारी प्रतिष्ठाननं निर्माल्य संकलित करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यांनी तब्बल 5 टन निर्माल्य संकलित करून पर्यावरण रक्षणाचं काम हाती घेतलं. जमा झालेल्या निर्माल्याचं खत तयार केल्यानंतर ते ज्योतिबा इथे लावलेल्या 3,000 झाडांना घातलं जाणार आहे. गणपतीच्या विसर्जनानंतर कोकणवासी आता मुंबईकडे रवाना व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे कोकणातील सर्वच रेल्वे स्टेशन गर्दीनं फुलली आहेत. दुसरीकडे प्रवाशांना तिकीट न मिळाल्यामुळे दुपटीनं तिकीटं घ्यावी लागत आहेत. हवेली तालुक्यातील किवळे या गावात पवना नदीच्या तीरावरती गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक पद्धतीनं गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. घरातील पाण्याच्या टबमध्ये गणपती विसर्जन करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 11 दिवसांच्या 18,010 घरगुती बाप्पांना तर 16 सार्वजनिक बाप्पांना निरोप देण्यात आला. ढोलताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाला भक्तांनी निरोप दिला. गणपती विसर्जनादरम्यान मुंबईतील साकी नाका परिसरात विजेची तार पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर 5 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात 10 दिवसांच्या गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पावसात ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळत रस्त्यावरती येऊन गणपतीचं विसर्जन केलं. मात्र काही ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागलंय. पुण्यामध्ये 4 जणांचे तर शहापूरमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला, तर कोल्हापूरसोबतच सांगलीतील मिरवणुकीत वाद झाल्याची माहिती समोर येते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये विसर्जनस्थळी तरुणांनी हुल्लडबाजी केली. यावेळी समज देणाऱ्या पोलिसांची तरुणांनी कॉलर पकडली. दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्यातील अलका टॉकीज चौकात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान 2 गटांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी तरुणांनी एकमेकांना मारहाण देखील केली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद थांबला. शहापूरच्या मुंडेवाडीत गणपती विसर्जन करताना 3 तरुण वाहून गेले. दरम्यान जीवरक्षक पथकाला एकाचा मृतदेह सापडलाय. दरम्यान 2 तरुणांचा शोध घेतला जातोय. चाकण परिसरातील 3 वेगवेगळ्या ठिकाणी गणपती विसर्जनादरम्यान अपघात झाला. यात 4 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर भीमा नदीत बुडलेल्या एका तरुणाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे. जळगावात गणपती विसर्जनाला गालबोट लागलाय. बाप्पाच्या विसर्जनादरम्यान गिरणा नदीचा प्रवाह वाढल्यामुळे एक तरुण प्रवाहासोबत वाहून गेला. हे सगळं पाहून तरुणाच्या कुटुंबानं एकच आक्रोश केला. युद्धपातळीवर तरुणाचं शोधकार्य सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली इथे गणपती विसर्जनादरम्यान एका युवकाचा मृत्यू झाला. करण चव्हाण हा युवक विसर्जनाच्या वेळी पाय घसरल्यामुळे नदीत पडला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. शिर्डीच्या साई मंदिरात आरतीच्या वेळेत बदल करण्यात आलाय. दररोज रात्री 10:30 वाजता होणारी शेजारती आज रात्री 9:15 होणार आहे. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आजच्या आरतीच्या वेळेत बदल करण्यात आलाय. तर आरतीनंतर साई मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येणार आहे. जळगावच्या चोपड्यातील बाजारपेठेत गुलाबाईच्या मूर्ती विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत. मात्र खरेदीसाठी भाविकांनी अल्प प्रतिसाद दिलाय. गणेश विसर्जनानंतर गुलाबाईची स्थापना होत असते आणि हा उत्सव विदर्भ आणि मराठवाड्यात तसंच खानदेशात मोठ्या उत्साहात साजरा होतो. राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयाविरोधात लढा देण्यासाठी 25 प्रमुख लोकांची एक समिती गठीत करणार आणि ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढण्याचा निर्धार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. सरकारनं मराठा समाजासाठी काढलेला GR हा ओबीसींवरती घाला घालणार आहे. त्यामुळे आपल्या हक्काचं त्याचं रक्षण करावंच लागेल. सरकारची भूमिका ओबीसी विरोधी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. बीड जिल्ह्यातील पोलिसांना आपलं आडनाव लावता येत नसेल तर ती सामाजिक समता आहे का, असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला. तर यासाठी समाजातील लोकांनी पुन्हा पुढे येऊन मागे जे काही घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली आहे, असा इशारा धनंजय मुंडेंनी दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि करमाळ्याच्या विभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या प्रकरणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिलं. हा प्रकार गैरसमजातून झाला होता. त्या नवीन अधिकारी होत्या, त्यामुळे त्यांना फोन कोणाचा आहे हे माहिती नव्हतं. मुंबईच्या नायर रुग्णालयाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची आज चांगलीच तारांबळ उडणार आहे. मध्य रेल्वेनं मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक ठेवण्यात आलाय. त्यामुळे मध्य रेल्वेवरील माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती आणि पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरती हार्बर मार्गावर ब्लॉक असेल. पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पूर्वी निर्धारित करण्यात आलेल्या जमिनीत निम्म्याहून कपात केल्यानंतर प्रत्यक्ष टर्मिनल आणि धावपट्टीसाठी मात्र पूर्वीच्या आराखड्यानुसारच अर्थात सुमारे 2200 एकर जमीन कायम ठेवण्यात आली आहे. यात 2 धावपट्ट्या असतील. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवरील कर केंद्र सरकारनं कमी केल्यामुळे आता पनीर, तूप आणि बटरसह चीजवरील कर कमी झाल्यामुळे मागणीत वाढ होत असून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती सोलापूरसाठी स्लॉट मिळालाय. स्टार एअरलाइन्स 7 दिवस स्लॉट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर मुंबई विमान सेवा तिकीट विक्री लवकरच सुरू होणार आहे. आज खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. रात्री 9 वाजताच्या सुमारास छायाकल्प 9:27 खंडग्रास तर 11 वाजता खग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात होणार आहे. संपूर्ण चंद्रग्रहण कालावधी हा 6 तासांचा असेल. खग्रास चंद्रग्रहणाच्या स्थितीत चंद्र लालसर रंगाचा दिसणार असून यालाच खगोलीय भाषेत रेड मून असं संबोधलं जातं. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बीड जिल्ह्यातील 27 व्यक्तींच्या वारसांना सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं प्रत्येक कुटुंबाला 10 लाखांची मदत म्हणजेच एकूण 2,70,00,000ची मदत मंजूर करण्यात आली आहे.
शनी शिंगणापूर येथे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या देवस्थानमध्ये मानधनावरती घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आजपासून पुजाऱ्यांना पगारी नोकरीवरती घेण्यात आलंय. पुजाऱ्यांना 31 आणि 21,000 इतकं मासिक मानधन देण्याचं ठरलंय. बुलढाणा जिल्ह्यातील जटाशंकर धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली. जळगावच्या पुरनाड फाटा ते डोलारखेडा फाटा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यामुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या जेलरचा नवा कारनामा समोर आलाय. कारागृह परिसरातील अनधिकृत झाडांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधनं संताप व्यक्त केला जातोय. श्रावण आणि गणेशोत्सवामुळे ओस पडलेला मासळी बाजार आज पुन्हा गजबजलाय. गणेशोत्सव पार पडल्यानंतर मत्स्य खवय्यांनी मासळी बाजारात एकच गर्दी केली. मालेगावातील गिरणा धरण सध्या 96% भरलंय. त्यामुळे त्याचे 6 वक्र दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 9,769 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीचा फटका तब्बल 29 जिल्ह्यातील 191 तालुक्यांना बसलाय. मुसळधार पावसामुळे 654 पेक्षा जास्त महसूल मंडळामधील खरीप पिकांचं नुकसान झालं असून राज्यात एकूण 14,44,749 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय.